तेव्हा पाकिस्तान चांगलंच बिथरलाय हे इम्रान खान यांच्या प्रत्येक वाक्यातून जाणवत होतं. भरे कितीही बाता मारत, मात्र लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारत खरंच वरचढ आहे. किती आणि कसा ते आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपण आकड्यात बघायला गेलं तर भारताकडे सैनिक आहेत तब्बल 12,255,000. तो आकडा थेट अर्ध्यावरती येतो. पाकिस्तानचे सैनिक आहेत फक्त 6,20,000 इतके. आपल्याकडे रणगाडे आहेत 4,426 आणि पाकिस्तानकडे आहेत फक्त 2,924. तोफा आपल्याकडे आहेत तब्बल 7,414. त्याच्या निम्म्याही तोफा पाकिस्तानकडे नाही आहेत. तर हवाई दलातील एकूण विमानं आपल्याकडे आहेत 2,102 तर त्यांच्याकडे आहेत फक्त 951. आपल्याकडे लढाऊ विमानांची संख्या देखील 667 आहे, 76 आहे आणि त्यांच्याकडे आहे फक्त 301. हल्ला करणारी विमानं आपल्याकडे आहेत 809 तर त्यांच्याकडे आहेत फक्त 394. तेव्हा भारत कितीतरी बाबतीत पाकिस्तानपेक्षा वरचढ आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. तेव्हा भारताचं सामर्थ्य किती आहे आकडे बोलके आहेतच. दरम्यान काश्मीर खोऱ्यात जो कोणी शस्त्र हातात घेईल त्याचा खात्मा होणारच असा थेट इशारा आज लष्कराकडून देण्यात आलेला आहे. सीआरपीएफचे अधिकारी आणि इतर लष्करी दलातल्या अधिकाऱ्यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये जो कोणी खोडा घालेल त्याचा खात्मा केला जाईल असा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आलाय. सोबतच तिथल्या महिलांना कळकळीचं आवाहन देखील करण्यात आलंय. दहशतवादाच्या मार्गाकडे वळलेल्या मुलांना त्यांच्या मातांनी सुरक्षा दलासमोर समर्पण करण्यास सांगावं असं आवाहन आज लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान लष्कराला स्थानिकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. दहशतवाद्यांशी 2 हात करताना लष्कराच्या जवानांना काश्मीर खोऱ्यातल्या स्थानिकांच्या रोषालाही सामोरं जावं लागतं. मात्र आता लष्करानं दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्यांना स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. who have joined terrorism to surrender and get back to the mainstream. Anyone who has picked up gun in Kashmir will be eliminated unless he surrenders. And this is a message and a request to all the mothers. Please tell your children to surrender. There is a very good surrender policy being initiated by the government so that they can join the mainstream and pursue with their life and their future course. To convey a message to the Awam, please stay away from the encounter site during the encounter and after the encounter for your own safety, because during the encounter, during the crossfire, something can go wrong, and after the encounter, because of the leftover explosives, it may cause damage or injury or death to anyone who comes to that place. So it's my humble request to everyone, please stay away from the encounter site during and after the encounter. Talking about the so-called Ghazi, you know it better than me in Kashmir. कितने Ghazi आए कितने चले गए. So there's nothing new in it. All these aliases keep happening, and we'll handle them. There's no problem about it. Let any Ghazi come. तेव्हा काही काश्मीरी तरुण आहेत ते नेहमी लष्कराच्या दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये अडथळा तयार करतात. मात्र अनेक काश्मीरी तरुण असेही आहेत जे देशसेवेसाठी सज्ज होऊ पाहतात. सैन्यात भरती होण्यासाठी काश्मीरच्या तरुणांनी लावलेली ही रांग आहे ती त्याचा जिवंत पुरावा म्हणायला हवी. कारण काश्मीर खोऱ्यातल्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान शहीद झाले. त्यानंतर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत मेजरसह 5 जवान शहीद झाले. या 2 घटनांनंतर काश्मीरात सुरू असलेल्या लष्कर भरतीला स्थानिक तरुणांचा मिळणारा हा चांगला प्रतिसाद नक्कीच कौतुकास्पद असा म्हणायला हवा. फर्स्टली ये है सर कि अपना जो फैमिली डिटेलमेंट है वो संभाल सकता है और अपने देश के लिए भी काम कर सकता है बंदा सर. हम यहाँ से तो बाहर तो जा नहीं सकते. हमारे लिए अगर लोकल एरिया में अगर ऐसी भर्ती होगी, बहुत सारे नौजवान हैं जो इसमें हिस्सा लेते हैं और कामयाब होते हैं. हमने यहाँ पर जैसा अभी एक्सीलेंट किया और हम चाहेंगे कि आगे भी हम आगे
बहुत अच्छा बेहतर करके दिखाएंगे। सर सबसे बड़ी बात ये होती है कि अपने को अपना ही समझ सकते हैं हम। अगर यहाँ पर लोकल एरियाज़ में हो तो हमें अगर लोकल एरिया में डिस्ट्रीब्यूट किया जाएगा तो हम उसको अच्छे से संभाल सकेंगे उस एरियाज़ को, क्योंकि हम यहाँ के रहने वाले, हमें इधर हर एक के हालात का मालूम है, हर एक चीज़ का जायज़ा, कौन सी जगह कहाँ पर है, किससे किस तरह बोलना है, किसको किस तरह मोटिवेट करना है, वो सब चीज़ें हम जानते हैं। क्योंकि अगर हम भी कश्मीरी, हम अपने कश्मीरी भाइयों को सबको मालूम है वो किस तरह से मोटिवेट हो सकते हैं। जितनी भर्तियाँ होंगी उतना ही फ़ायदा है, क्योंकि जितने भी लड़के हैं वो पढ़े लिखे हैं, जैसे क्वालिफिकेशन MA BEd है, पोस्ट ग्रेजुएट लड़के हैं, वो सेटल हो जाएंगे और बेरोज़गारी ख़त्म हो जाएगी। देखिए सर, ये हमारे लिए बहुत अच्छी बात है, क्योंकि हम बाहर भी नहीं जा सकते हैं, अब्रॉड नहीं जा सकते हैं, हम फाइनेंशियल कोई प्रॉब्लम है या घरेलू डोमेस्टिक कोई प्रॉब्लम है हमें, तो हमें ये जो प्रोवाइड हो रहा है आर्मी की तरफ से बहुत अच्छा है हमारे लिए, बहुत ये मतलब हमारे लिए हम कह सकते हैं इसको कि बहुत ही ब्राइट है ये सर। तेव्हा या काश्मीरी तरुणांचं खरंच कौतुक करायला हवं। खरं तर 5 दिवसांपूर्वी पुलवामामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे। मनसेने देखील आवाहन केलेलं आहे काही दिवसांपूर्वीच की पाकिस्तानी वस्तू आहेत त्यांच्यावरती बहिष्कार घाला, आणि त्या दिशेने मनसेने आज एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे। मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या लोअर परेलमधील फिनिक्स मॉल, कुर्ल्याच्या डॉयर गारमेंट शॉप इथं जाऊन पाकिस्तानमधून आलेले कपडे न विकण्याची विनंती केली आहे। यानंतर पाकमधून आलेले जीन्स जमिनीवरती फेकूनही देण्यात आल्या आणि मनसेकडून हा निषेध नोंदवण्यात आला। आणि यानंतर बातमी आहे एअर शो दरम्यान झालेल्या एका भीषण दुर्घटनेची। बंगळुरूमध्ये ही घटना घडलेली आहे। एअर शो होणार होता त्यासाठीचा सराव सुरू असताना सूर्यकिरण ही 2 विमानं आहेत ती एकमेकांना धडकली आणि ज्याच्यामध्ये 2 पायलट गंभीर जखमी झाले, ज्याच्यामध्ये उपचारादरम्यान एका वैमानिकाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी वैमानिक आहे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। बंगळुरूच्या येलाहांका एअरबेसवरती एअर शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सूर्यकिरण विमानांनी हवेत उड्डाण भरलं, मात्र एअर शो सुरू असतानाच 2 विमानं एकमेकांना धडकली। वैमानिकांनी प्रसंगावधान दाखवत विमानातून उडी मारली। या दोन्ही वैमानिक जखमी झाले, तर विमान जमिनीवरती कोसळल्यानं परिसरात सगळीकडे धुराचे लोट उठलेले होते। जखमी वैमानिकांनी उपचारासाठी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान एका वैमानिकाचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येते। Oh shit! Oh shit! 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 तेव्हा अतिशय भीषण अशी ही दुर्घटना आहे। 2 सूर्यकिरण विमानं आहेत ती एकमेकांना धडकली आणि ज्याच्यामध्ये एका वैमानिकाचा मृत्यू झालेला आहे। पाइप नहीं रख ले ज्यादा अरे आप पे का तो आणि यानंतरची बातमी आहे राज्यातून अर्थात शिवजयंतीची। गल्लीपासून दिल्लीपर्यंत आज शिवजयंतीचा उत्साह, जोश, जल्लोष बघायला मिळाला। शिवनेरीवरती आज शिवजयंती साजरी करण्यात आली, ज्याला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते। तर दुसरीकडे राज्यातील विविध भागात पारंपरिक पोशाखात शिवप्रेमींनी शिवमिरवणूक, रथयात्रा, पालख्या काढून शिवजयंती साजरी केली, तर अनेक ठिकाणी साहसी खेळ आणि भव्य दिव्य रांगोळ्या काढून शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला। किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला। सकाळी 7 वाजता पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली। त्यानंतर शिवरायांच्या पालखीची शिवाई देवी मंदिर ते शिवजन्मस्थान अशी मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर पाळणा म्हणत शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली। आणि शिवजयंतीचं औचित्य साधून सांगलीमध्ये तब्बल 1.25 लाख स्क्वेअर फुटांची शिवराज्याभिषेकावरती आधारित अशी महारांगोळी काढण्यात आलेली आहे।
हा विक्रम करण्यासाठी सांगलीतील 100 कला शिक्षक मिळून त्यांनी ही शिवराज्याभिषेकाची महारांगोळी साकारलेली आहे. दुसरीकडे शिवजयंतीनिमित्त अहमदनगरमधील कोपरगावमध्ये शिवाजी महाराजांची भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. 7वीत शिकणाऱ्या 12 वर्षाच्या सौंदर्या बनसोड या मुलीने ही रांगोळी काढली आहे. विशेष बाब म्हणजे सौंदर्याचा छंद जोपासण्यासाठी आणि शिवरायांची ही रांगोळी साकारण्यासाठी तिच्या आई वडिलांनी दागिनेही गहाण ठेवलेत आणि कर्ज काढले. शिवसेना भाजपची युती झाल्यानंतर आता कोकणामध्ये आपलं राजकीय वर्चस्व कायम राखण्यासाठी नारायण राणे यांनी देखील कंबर कसलेली आहे. माहिती अशी मिळतेय एकतर नारायण राणे हे शिवसेनेविरोधात उमेदवार उभे करणार आहेत, दुसरीकडे ते आघाडीचा पाठिंबा मिळवण्यासाठी देखील प्रयत्न करणार आहेत आणि त्याच वेळीस ते भाजपकडून जी त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे ते देखील ते सोडणार नाहीये. तेव्हा आता सेना विरुद्ध राणे असंच चित्र तळकोकणात बघायला मिळणार आहे. शिवसेना भाजपची अखेर युती झाल्यानं आता नारायण राणे नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण राणेंनी भाजपसोबत राहतानाच शिवसेनेला विरोध करण्याची कसरत यापुढेही कायम ठेवल्याचं दिसतंय. कारण त्यांनी युतीवरून पुन्हा शिवसेनेला लक्ष करताना भाजप विरोधात मात्र सोयीस्कर मौन बाळगलंय. त्यामुळे युती तुझं माझं जमेना तुझ्या विना कर्मेना या पलीकडे काही साध्य नाही. राणेसाहेब, तुम्ही म्हणताय की मातोश्रीचा स्वार्थ आणि बचाव म्हणजे नेमकं काय आहे? कोणत्या गोष्टीसाठी बचाव? त्याला समजायचं मतलब बचाव नाही, विरोधी पक्ष स्वतःचं संरक्षण करून घेण्यासाठी, अनेक कारवायापासून वाचण्यासाठी. राणे स्वबळावर लढणार असले तरी ते फक्त शिवसेनेविरोधातच उमेदवार उभे करणार आहेत. मला खासदार त्यांनी केलं नाही. आज तुम्ही नाही केलं, ऐकून घ्या. आता माझं वाक्य पण पूर्ण होऊ दे ना. त्यांनी केलं, पण त्याच्या अगोदर ज्या कमिटमेंट होत्या त्या कोणत्याही पूर्ण झालेल्या नाहीये. केल्यानंतर मी काय त्यांना काय वाईट बोलतोय का? फॅक्ट आहे ते सांगतोय. मी स्वबळावर लढणार नाही तर मी काय करावं? मी काय भाजपचं काम करत घरी बसावं? काय करावं काय? त्यामुळे मी माझा पक्षाचा जन्म त्यांच्या सांगण्यावरूनच आहे आणि त्याच्यामुळे माझा पक्ष निवडणुका लढवणार. राजीनामा देणार का? काय संबंध येतो राजीनामा द्यायचा? लेकिन भाजपा के खिलाफ आप कैंडिडेट दोगे या शिवसेना के खिलाफ दोगे या दोनों पक्षों के खिलाफ? वो सोच रहा हूँ किस किस के खिलाफ देना है. जो अप्रोच करेंगे, बातचीत करेंगे, उधर नहीं खड़े करेंगे. टारगेट नंबर 1 शिवसेना ही होगा. टारगेट शिवसेना है. उनके मैक्सिमम सीटों पर हम चुनाव लड़ेंगे. भाजपसोबतची मैत्री तोडण्यास नकार देतानाच राणे दुसरीकडे आघाडीचा पाठिंबा मिळण्याबाबतही प्रचंड आशावादी आहे. किंबहुना त्यांनी तसे प्रयत्नही सुरू केल्याचं बोललं जात आहे. मी पाठिंबा दिला तेव्हा मी त्यांच्या पक्षात गेलो का? मी जर तटकरेनं जेव्हा मदत केली तर त्यांच्या पक्षात गेलो मी. तसा देतील पाठिंबा तर तुम्ही घ्याल तो नक्की. नाणारच्या मुद्द्यावरूनही राणेंनी शिवसेनेला पुन्हा लक्ष केलंय. नाणारचा झाला काय झालं? रद्द झाला का प्रोजेक्ट? शिफ्ट करायचं म्हणतात. जबरदस्तीने प्रोजेक्ट राबवला जाणार नाही. पण प्रोजेक्ट रद्द का नाही करत तिथला? हे काय शेतकऱ्यांसाठी न्याय देण्याचं काम करणार? काय करणार? सत्तेत असून उद्धव ठाकरे काय करू शकला नाही शेतकऱ्यांसाठी ना नाणारसाठी. उलट सगळ्या परवानग्या शिवसेनेच्या उद्योग मंत्र्यांनीच दिलेल्या आहेत. तळकोकणात गेल्या वेळी राणे विरुद्ध सर्वपक्षीय असं चित्र होतं. पण यावेळी राणे युती झाल्यानंतरही भाजपच्या वळचणीला चिकटून राहिल्यानं तिथे शिवसेना विरुद्ध राणे असंच धुमशान रंगणार हे नक्की. पण या थेट सामन्यातही गेल्या वेळेसारखे आपण एकटे पाडले जाऊ नये याची खबरदारी राणे आत्तापासूनच घेताना दिसत आहे. आता मुद्दा असा आहे की भाजप आणि काँग्रेस आघाडी राणेंना तळकोकणात पाठिंबा नेमका बाहेरून देणार की आतून हे अद्याप स्पष्ट होणं बाकी आहे. बघूयात होतंय काय ते. सागर कुलकर्णी आणि दिनेश केळुसकर सह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत.
आणि यासोबत न्यूजरूम बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.